हॅलो नर्सिंग एस्पिरंट, वेलकम टू नर्सिंग करिअर पॉइंट. महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग कुटुंब कल्याण विभाग मार्फत एक GR 15 एप्रिलला प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये विनंती बदल्या, प्रशासकीय बदल्या याबाबत एक प्रमुख निर्णय घेण्यात आला आहे. तो GR आपण डिटेलमध्ये पाहूया. तर महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाचा हा 15 एप्रिल 2026चा GR तुम्ही इथे पाहू शकता. तर हा आपण आता डिटेलमध्ये पाहूया काय याच्यात चेंजेस आहेत ते. इथे प्रस्तावना दिली आहे. आपण आता शासन निर्णय बघूया काय आहे तो. तर शासन निर्णयामध्ये तुम्ही यापूर्वी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गट ब, गट क आणि गट ड साठी वेगवेगळे नियम लागू होते. बदली प्रक्रिया, प्रशासकीय म्हणा किंवा विनंती बदलीसाठी. तर त्यांनी आता सर्वसमावेशक बदल्यांचे धोरण, कार्यपद्धती अंमलात आणली आहे. ती आता आपण डिटेलमध्ये बघू. म्हणजे गट ब, गट क आणि गट ड साठी एकच कार्यपद्धती त्यांनी अंमलात आणली आहे. तर इथे बदली वर्ष बघा. ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत बदल्या करावयाचं आहे ते वर्ष, म्हणजे आता 31 मे पर्यंत, आता 2026 चालू आहे, मग 2026 31 मे पर्यंतच्या ते कॅलेंडर वर्ष आपल्याला पकडायचं आहे. नंतर दुसरं बघा, बदलीसाठी गृहीत धरावयाची सेवा. तर बदली वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत पूर्ण झालेली सलग वास्तव्य सेवा, म्हणजे आता हे 2026 चालू आहे, मग 31 मे पर्यंत तुमची सेवा किती पूर्ण होते, 5 वर्ष 4 महिने म्हणा, 6 वर्ष 2 महिने, जी काही असेल ती, मग तुमची 31 मे पर्यंतची सेवा गृहीत धरली जाईल. नंतर यात आस्थापना दिला आहे की या शासन निर्णयाने प्रयोजनार्थ आस्थापना म्हणजे कार्यरत असलेले सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अधीनस्थ असलेल्या सर्व संस्था व कार्यालय, म्हणजे राज्यस्तर म्हणा, परिमंडळ स्तर, तसेच इतर सर्व कार्यालय, म्हणजे जे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण विभागाच्या अधीनस्थ येणारी गट ब, गट क आणि गट ड मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना हे लागू होते. तर पुढचं बघा, बदलीचा प्रकार व बदल्यांची टक्केवारी खालीलप्रमाणे राहील. हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय यांनी इथे दिला आहे. बदलीचा प्रकार व बदल्यांचे टक्केवारी. तर याआधी हे कुठेही मेन्शन नव्हतं, तर या GR मध्ये त्यांनी स्पेसिफिक मेन्शन केलं आहे की हा बघा, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील नियम 5(2) नुसार एकाच विभागातील किंवा कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्यामुळे शासकीय कामावर प्रतिकूल परिणाम होणार नाही याची सुनिश्चिती करण्यासाठी कोणत्याही कार्यालयातील किंवा विभागातील एकूण कर्मचाऱ्यांच्या 30% अधिक नसतील इतक्या कर्मचाऱ्यांची एका वर्षात एकाच वेळी बदली करण्यात येणार नाही. म्हणजे याआधी असं काही धोरण नव्हतं किती कर्मचाऱ्यांची बदली करायची ते. आता यांनी स्पेसिफिक आरोग्य विभागाने निर्णय दिला आहे की 30%पेक्षा जास्त एखाद्या कार्यालयात किंवा एखादं विभागीय मंडळ यांमध्ये 30%पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची बदली एकाच वर्षात एकाच वेळी करता येणार नाही. आता तुम्ही म्हणाल की आताची बदली ही मे महिन्यात लागली, मे महिन्यात एक लिस्ट आली, तर दुसरी लिस्ट मे बी त्याच्या 15-20 दिवसांनी येईल, कारण तो कामावर पडणारा ताण आहे किंवा त्याच्यामध्ये तो प्रॉब्लेम येणार आहे, ते टाळण्यासाठी यांनी हे स्पेसिफिक मेन्शन केलं आहे की एकाच वेळी सगळ्या बदल्या होणार नाही आहेत आणि 30%पेक्षा जास्त बदल्या करता येणार नाहीत. तर विनंती बदलीसाठी स्पेसिफाय केलं आहे त्यांनी. प्रत्येक कॅलेंडर वर्षात विनंती बदल्यांचे आदेश माहे सप्टेंबर व माहे डिसेंबर महिन्यात निर्गमित होतील. म्हणजे प्रत्येक वर्षात, आता कॅलेंडर वर्षात आपला जानेवारी ते डिसेंबर पकडून धरा की फक्त सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये हे त्यांचे बदल्यांसाठी फॉर्म भरता येतील. ते त्यांनी नोटिफिकेशन काढतील आणि केवळ 2दाच प्रस्ताव विचारात घेतले जातील. म्हणजे तुमच्या 6 वर्षाच्या कालावधीत किंवा अधिकाऱ्यांसाठी 3 वर्षाच्या कालावधीत फक्त 2दाच तुम्ही प्रस्ताव करू शकता. तर विनंती बदल्यांसाठी कोणतेही भत्ते व पदग्रहण अवधी अनुज्ञेय राहणार नाही. म्हणजे तुम्ही विनंती बदली केली आहे, तुम्ही आता पकडा मुंबईला आहात आणि तुम्हाला कुठे लातूरला जायचं आहे, कुठे सांगलीला जायचं आहे, मग तुम्ही तिथून जर विनंती बदलीसाठी अप्लाय करताय तर तुम्हाला कोणताही ट्रॅव्हलिंग अलाउन्स भेटणार नाही आहे किंवा पदग्रहण अवधी भेटणार नाही आहे. आज तुम्हाला दुपारी रिलीव्ह केलं आहे, तुम्हाला उद्या सकाळपर्यंत तिथे जॉईन व्हायचंच आहे, तिथे गॅप टाकून चालणार नाही. ते यांनी स्पेसिफाय मेन्शन केलं आहे. तर रिक्त पद उपलब्ध नसताना वा बदलीच्या प्रक्रियेने रिक्त पद उपलब्ध होत नसल्यास केलेली बदली ही अनियमितता गृहीत धरण्यात येईल. म्हणजे तिथे जर तुम्हाला जायचं आहे, त्या ठिकाणी वॅकन्सी नसतील, तिथे जागाच नाही आहे आणि तुमची बदली झाली आहे, मग ते नियमाला लागून नाही आहे, मग त्या संबंधित जो कोण अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी स्पेसिफिक मेन्शन केलं आहे. तर त्यानंतरचा पॉईंट आहे बघा, बदली ही
संपूर्ण प्रशासकीय स्वरूपाची बाब असल्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यांचे विशिष्ट ठिकाणी बदलीकरिता राजकीय दबावतंत्राचा वापर केल्यास सदर कृती सेवाविषयक नियमांचा भंग गृहीत धरण्यात येऊन सदर अधिकारी कर्मचारी शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहील. म्हणजे तुम्ही बदलीसाठी दबाव तंत्र वापर केला तर ते शिस्तभंगाचे कारवाई अशी तुमची पकडली जाईल. तर दबावतंत्र यूज करू शकत नाही. तर इथे बघा विनंती बदल्यांसाठी खाली बाबी दिल्यात त्यांनी, ते 1 बाय 1 आपण बघू. सदर बदली धोरणास अधीन राहून खालील कारणांना विनंती बदलीचे प्रयोजन म्हणून विचार करण्यात यावा. तर 1 बाय 1 बघूया. 1 नंबरला बघा, पक्षाघाताने आजारी कर्मचारी कुटुंबातील अवलंबून असलेला सदस्य, म्हणजे पॅरालायझिस झालेला एखादा सदस्य असेल तर त्याच्यासाठी पण बदली भेटू शकते. म्हणजे आता घरात कोणतरी आई बाबा पॅरालाइज झाला आहे, त्यांना पॅरालाइजचा झटका आला आहे किंवा आपले ब्लड रिलेशन असेल तर त्याच्यात तुम्हाला विनंती बदलीचा विचार केला जाईल. अपंग कर्मचारी, मतिमंद मुलांचे पालक यांच्यासाठी पण प्रयोजन आहे. हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी किंवा कुटुंबातील अवलंबून असलेला सदस्य. नंतर 4 आहे, जन्मापासून एकच मूत्रपिंड असलेले किंवा मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी, डायलिसिस सुरू असलेले कर्मचारी यांच्यासाठी देखील प्रयोजन आहे. कॅन्सरने आजारी कर्मचारी किंवा कुटुंबातील अवलंबून असलेले सदस्य. त्यानंतर बघू, आजी माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी विधवा किंवा विधवा कर्मचारी किंवा कुमारिका कर्मचारी, परित्यक्त्या घटस्फोटित महिला कर्मचारी, वयाची 53 वर्ष पूर्ण केलेले कर्मचारी विनंती केल्यास त्यांना देखील विनंती बदली भेटू शकते. पती पत्नी एकत्रीकरण आणि ज्यांची मुलं 10वी 12वी शिक्षण घेत असलेले पाल्य यांना देखील विनंती बदलीसाठी हे लोक अप्लाय करू शकतात. तर इथे सक्षम प्राधिकारी दिलेले आहेत. गट ब साठी सचिव, माननीय मंत्री आरोग्य यांच्या मान्यतेने सचिव होत. गट क साठी इथे दिले तांत्रिक व अतांत्रिक संवर्ग सर्वसाधारण प्रशासकीय बदल्या. तर त्याच्यासाठी संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे आहे. तर गट क सर्व तांत्रिक व अतांत्रिक संवर्ग सर्वसाधारण प्रशासकीय बदल्या, त्याच्यासाठी संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे आहे. तर गट क साठी बघू, सर्व तांत्रिक व अतांत्रिक संवर्ग विनंती बदल्या, म्हणजे विनंती बदल्या ज्यांना आहे तर त्यांच्यासाठी मंडळ आहे, बदली प्राधिकरण आहे, संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे, लगतचे वरिष्ठ प्राधिकारी म्हणून आयुक्त तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मान्यतेने. गट क साठी दिलं आहे तांत्रिक अतांत्रिक संवर्ग आंतरमंडळ बदल्या, म्हणजे आंतरमंडळ बदल्यांसाठी आयुक्त तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान. तर गट ड साठी दिलं आहे विनंती परस्पर संमती तक्रारी बदल्या, याच्यासाठी संबंधित उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ. त्यानंतर गट ड विनंती परस्पर संमती तक्रारी आरोग्य सेवा परिमंडळाबाहेरील विनंती बदल्या संचालक, हे येत आहे संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत. तर बदल्यांचे सर्वसाधारण धोरण आपण बघू काय आहे ते. इथे त्यांनी बदल्यांचे सर्वसाधारण धोरण दिलं आहे. त्याच्यात बघू की तिथे दुर्गम क्षेत्रात जास्त वर्ष सेवा केली आहे यांना किंवा त्यांनी बिगर अवघड व सोप्या क्षेत्रात जाण्यास दृष्टीने प्राधान्यक्रमात नमूद केलेल्या कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी जाणे सुलभ व्हावे यासाठी पदांची रिक्तता पाहून त्यांना बदली दिली जाईल. तर आपण त्याच्यात डिटेलमध्ये बघू काय आहे ते. समुपदेशनाद्वारे बदलीसाठी पात्र शासकीय अधिकारी व कर्मचारी कोण कोण पात्र आहेत तर ते आपण बघू. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ असणाऱ्या सर्व संस्था व कार्यालयांमध्ये कार्यरत असणारे गट ब अधिकारी, गट क गट ड यांच्या समुपदेशनाद्वारे बदलीचे धोरण लागू होईल. म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणारे अधिकारी कर्मचारी यांना समुपदेशनाद्वारे बदली करता येईल. नंतर समुपदेशनाद्वारे होणाऱ्या बदल्या सर्वसाधारण बदल्या. प्रतिवर्षी बदली अधिनियमानुसार एप्रिल मे महिन्यांमध्ये सेवेचा पदावधी पूर्ण केलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील गट ब अधिकारी, गट क आणि गट ड यांच्या सर्वसाधारण बदल्या व समुपदेशना धोरणानुसार करण्यात येतील. म्हणजे ज्यांचा अधिकारी लेवलला 3 वर्षाचा आणि कर्मचारी लेवलला 6 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर समुपदेशनाद्वारे सर्वसाधारण बदल्या करता येणार. त्याच्यानंतर मुदतपूर्व व मध्यावधी विनंती बदल्या. नियमित अधिकारी कर्मचाऱ्याने कार्यरत पदावर किमान 1 वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर मुदतपूर्व व मध्यवर्ती विनंती बदल्या या प्रामुख्याने
प्रशासनाची निकड किंवा अशा अधिकारी कर्मचाऱ्यांकडून प्राप्त विनंती अर्ज या कारणास्तव वर्षभर चालू राहण्याची प्रक्रिया आहे. तर इथे पाहू शकता की विनंती बदलीचा हे आहे, त्याला मिनिमम तुम्हाला 1 वर्षाचं कालावधी पूर्ण होणं गरजेचं आहे आणि तुमच्या निकडीनुसार म्हणजे तुमचा काय प्रॉब्लेम आहे त्याच्यानुसार, आता वर आपण मेन्शन केलेत ते प्रॉब्लेम काय काय आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही विनंती बदलीसाठी अप्लाय करू शकता. कार्यपद्धती इथे दिली आहे बघा, सर्वसाधारण बदल्यांबाबतचे धोरण. तर गट ब साठी इथे मेन्शन केलं आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाकडे कार्यरत गट ब मधील अधिकाऱ्यांची समुपदेशनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार नागरी सेवा मंडळामार्फत शिफारसी करण्यात येऊन सदर प्रस्तावास बदली प्राधिकरणाची मान्यता घेऊन माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग यांची अंतिम मान्यता घेऊन बदली करण्यात येईल. म्हणजे माननीय मंत्री महोदयांच्या मान्यतेनुसार ही बदली करण्यात येते. गट क कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार नागरी सेवा मंडळामार्फत शिफारसी करण्यात येऊन सदर प्रस्तावास बदली प्राधिकरणाची मान्यता घेऊन बदली करण्यात येईल, बदली प्राधिकरणाच्या मान्यतेनुसार. तसं गट ड चं पण त्यांनी मेन्शन केलं आहे. तर हा शासन निर्णय आहे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचा. याची वेबसाईट तुम्हाला संकेतांक दिलेला आहे, संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हा जी आर आहे तो देखील संकेतस्थळावर तुम्हाला मिळून जाईल. तर इथे उपसचिव महाराष्ट्र शासन यांचं हे देखील आहे, चंद्रकांत विभुते. तर हा सार्वजनिक विभागाचा जी आर आहे, त्यासाठी बदलीचं धोरण, विनंती बदली व प्रशासकीय बदलीसाठी त्यांनी हे धोरण अंमलात आणले. आता हे 15 एप्रिल 2024 पासून लागू होते, म्हणजे या वर्षीपासून तुम्हाला हा नियम सर्व समावेशक धोरण लागू होते. तर त्यासाठी 30%चा क्रायटेरिया हा त्यांनी महत्त्वाचा मांडला आहे की 30% फक्त बदल्या होऊ शकतील, त्याच्यावर बदल्या होऊ देणार नाही. आणि ते स्पेसिफिक त्यांनी विनंती बदलीसाठी सप्टेंबर डिसेंबर मेन्शन केलं. त्यावेळेस तुमच्या सप्टेंबर डिसेंबरमध्ये अप्लाय करू शकता आणि प्रशासकीय बदल्या आपल्या त्या 6 वर्षांनी 3 वर्षांनी जो क्रायटेरिया आहे त्यानुसार करू शकता. आपण जो विनंती बदलीसाठी प्रशासकीय बदलीसाठी जो जी आर आलाय तो डिटेलमध्ये आता पाहिलात. त्याच्यामध्ये काही क्वेरी असतील, प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा, म्हणजे आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करू शकू. धन्यवाद.